चला यावेळेस सुरुवात होते सामन्याची आणि दोन फलंदाज मैदानामध्ये बघायला मिळले गेले तर म्हणजेच बाळू आणि उमेश ही जोडी. उमेश नॉन स्ट्रायकर इनला उमेश दिसला जाईल तर गोलंदाजी सांभाळली जाईल रोशन या गोलंदाजाला आपण बघू शकतोय. पहिला चेंडू हलकीशी अपील बघायला मिळली जाईल. यावेळेस मात्र डॉट चेंडू जरूर हाताळला जातोय. आजचा दिवस सुद्धा तालुक्याचे चांगले संघ प्रेक्षकांच्या भेटीला येतील. कालचा दिवस वसुरी संघाने गाजवला. वसुरी संघाने मात्र नक्कीच शेवटच्या लढतीमध्ये कमालीचं क्रिकेट खेळत तिसरा संघ ठरला गेला. तुमचेच क्वालिफाय होणारा आजच्या चौथ्या दिवसामध्ये कोणता संघ या ठिकाणी क्वालिफाय ठरला जाईल. यावेळेस मात्र काय घडलंय, विकेट गमावला जाईल. विकेट गमावा लागेल फलंदाजाला, कारण की एक मोठा फटका खेळण्याचं मन बनवलं होतं फलंदाजाने. या क्षणी सर्कलला भेदण्यामध्ये नाकामी ठरला जातोय फलंदाज आणि शून्यावरती तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल फलंदाजाला. बाळू मात्र या ठिकाणी नक्कीच निराश हताश होताना दिसला जाईल, कारण की पहिल्याच षटक आणि या पहिल्याच षटकामध्ये यावेळेस एक मोठा स्ट्रोक शोधण्याचा प्रयत्न केला गेला. प्रयत्नामध्ये अपयश आलं गेलंय आणि विकेटचं पतन होताना आपण बघू शकतोय मोहो गावठण या टीमसाठी. तब्बल 5 षटकांचा सामना या ठिकाणी खेळायचा, त्यासाठीच विकेट तुम्हाला सुरक्षित ठेवणं आवश्यक असेल. याच पद्धतीने जर का विकेट गेले तर मात्र प्रेशर नक्कीच येतं फलंदाजी करणाऱ्या टीम वरती. समोरचा संघ बघूया, डोलारे खुर्द संघाने या ठिकाणी मात्र टॉस जिंकलाय. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं, म्हणजेच याचाच अर्थ त्यांचं प्लॅनिंग नक्कीच असेल की या ठिकाणी समोरच्या टीमला कमीत कमी धावसंख्येवरती रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल. आणि सकाळचा सत्र आहे, पहिला सामना आहे, त्यामुळेच तो प्रयत्न जरूर दिसला जाईल या ठिकाणी. आणि सुरुवात तर चांगली होते गोलंदाजीमध्ये, कारण की एक विकेट तर गोलंदाजाने आपल्या टीमला मिळवून दिलाय. दुसऱ्या चेंडूवरती शून्यावरती मात्र एक फलंदाज माघारी परतलाय. दुसरा फलंदाज जातोय तिसऱ्या क्रमांकावरती, तो म्हणजेच गुरु या फलंदाजाला आपण बघू शकता तिसऱ्या क्रमांकावरती. धावसंख्या अद्याप एकही लागली नसेल. कालच्या दिवसामध्ये फलंदाजी या ठिकाणी चांगली झाली. फलंदाजांनी चांगल्या धावा कालच्या दिवसामध्ये जोडल्या गेल्या. या क्षणी हा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळलाय. हा चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये, सीमा रेषा बाहेर चौकार येतोय. पहिली 2 षटक सर्कल असेल, पॉवर प्ले असेल, त्यामुळे त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न जरूर मोहो गावठणचे फलंदाज करताना दिसले जातील. प्रयत्न झालाय, चौकाराचा 4 धाव मिळल्या सुद्धा जातील फलंदाजाला. चौकारने सुरुवात होते म्हणजेच गुरु या फलंदाजाची. एवढेच बघा, पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज, तो म्हणजेच रोशन. हा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न, परंतु वाईडचा इशारा जरूर होताना आपण बघू शकतोय. 1 धाव अवांतर खर्च केली जाईल गोलंदाजाकडून. धाव संख्या आपण बघू शकतो ती 5 धावा. कालच्या दिवसामध्ये भरपूर धावा धावफलकावरती लावताना आपण संघ बघितले होते, कारण की पहिले 2 दिवस आपण बघितले होतं की स्कोर थोडासा कमी राहिला जात होता. 60च्या वरती धावसंख्या गेली नव्हती, परंतु कालच्या दिवसामध्ये बऱ्याचशा धावा या ठिकाणी मात्र जमवताना संघ दिसले होते. 80 पार 82 धावा सर्वोच्च धावसंख्या कालच्या दिवसामध्ये आपण बघितली. या क्षणी हा चेंडू पुन्हा एकदा झेल होतोय का, परंतु यावेळेस मात्र चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार येईल या चेंडूवरती. एक कमालीचा स्ट्रोक यावेळेस मात्र बघायला मिळला जातोय, तो म्हणजेच गुरु हा फलंदाज आपण मैदानामध्ये येताना बघितलाय. आणि या फलंदाजाने 1 चौकार 1 षटकार खेचलाय. जसं 1 विकेट गेला होता, परंतु प्रेशर मात्र कुठलंही दिसलं जात नाही फलंदाजावरती. येता क्षणी आक्रमक फटका खेळला जातोय. या ठिकाणी नक्कीच 5 षटकामध्ये एक चांगलं टार्गेट देण्याचा प्रयत्न मोहो गावठण संघ करताना दिसला जाईल. त्या पद्धतीने मात्र सुरुवात सुद्धा केली जाते, कारण की 1 चौकार आपण बघितला, 1 षटकार सुद्धा बघितलाय. 10 धावा तब्बल झाल्यात. असं वाटलं होतं की सुरुवात गोलंदाजीमध्ये चांगली होते, परंतु फलंदाजाने ज्या पद्धतीने 2 चेंडू खेळले गेलेत, या ठिकाणी एक चांगलं आव्हान जरूर दिलं जाईल. दरम्यान डॉट चेंडू येताना दिसला जातोय. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 11 धावा धावफलकावरती झाल्यात. शेवटचा 1 चेंडू यावेळेस मात्र शिल्लक. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 11 धावा. अंतिम चेंडू पुन्हा एकदा मात्र गुरु स्ट्रायकर एंडला दिसला जाईल. हा चेंडू उंच मारलाय, झेलचा प्रयत्न, शेवटच्या चेंडूवरती विकेट जाईल का, अन जाते सुद्धा. चांगली फलंदाजी केली होती. 1 चौकार 1 षटकार आला होता. मोठा फटका खेळण्याची गरज आवश्यकता नव्हती या ठिकाणी, परंतु यावेळेस मात्र माघारी परतावं लागेल फलंदाजाला. एका षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 11 आणि 2 विकेट यावेळेस माघारी परतले.
एका षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला। धावसंख्या 11 आणि 2 विकेट बाद झाले। तब्बल 5 षटक या ठिकाणी खेळायचे। याच पद्धतीने विकेट गेल्या तर शेवटच्या षटकांमध्ये मग नक्कीच प्रेशर येतं। विकेट सुरक्षित राहिल्या तर धावा येतात। या ठिकाणी पहिल्याच षटकामध्ये डोलारे संघाने 2 विकेट तर बाद केलेत। यानंतर कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल, एक चौकार एक षटकार तसे 2 विकेट सुद्धा आपण बघितले। पहिल्या षटकामध्ये सर्व काही या ठिकाणी बघायला मिळालं। विकेट सुद्धा बाद झाली, धावा सुद्धा आल्यात, म्हणजे सगळं काही या ठिकाणी घडताना आपण मैदानामध्ये बघितलंय। यानंतर गोलंदाजीचा डील नवीन गोलंदाज अमित या गोलंदाजाला आपण बघू शकतो या पुढील षटकामध्ये। या ठिकाणी अजून जर 1-2 विकेट गोलंदाजांनी बाद केल्या तर नक्कीच समोरच्या संघाला ते अडचणीमध्ये आणू शकतात। तसं काही घडलं जाईल का? अमित पहिला चेंडू आणि जो फलंदाज येतोय तो मात्र आक्रमक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतोय। या क्षणी मात्र 4 धावा येतील या चेंडूवरती। चौकाराने मात्र या षटकाची सुद्धा सुरुवात होताना आपण बघू शकतोय। सध्या ते अटॅकिंग माइंडसेटने फलंदाजी करण्याचा प्रयत्न प्रत्येक प्लेअर कडून केलाय। भलेही किती विकेट बाद झाले असले परंतु आम्ही मात्र आमच्या शैलीमध्ये फलंदाजी करणार आणि एक चांगले टार्गेट देणार हा प्रयत्न सध्या तरी मात्र दिसला जातोय तुमच्याच मैदानामध्ये। आपण संघ बघू शकताय मोह गावठण हा संघ प्रथमतः फलंदाजी करतोय। समोरच्या संघाने टॉस जिंकत गोलंदाजी स्वीकारली होती, प्रथमतः फलंदाजीसाठी उतरलाय। पुन्हा एकदा कार्पेट सायने चेंडू ट्रॅव्हल करतोय, मिस फील्ड बघायला मिळली जाईल। या चेंडूवरती एक धाव आपण बघू शकतोय, एक धाव लागली जाईल या चेंडूवरती। धावसंख्या आपण बघू शकाल धाव फलकावती ती म्हणजे 16 धावा धाव फलकावती झाल्यात। एक चांगलं आव्हान जरूर दिले जाईल। पहिलाच सामना आजच्या दिवसाचा असल्यामुळे या ठिकाणी बघूया धावसंख्या किती लागली जाईल। किमान 50-55 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मोह गावठण संघ जरूर करताना दिसला जाईल। सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये हा स्कोर एक चांगला स्कोर मानला जाईल। तिथपर्यंत डोलारे संघ पोहोचू देईल का? बॅट चेज आणि या ठिकाणी चुकी होते चेंडू यष्ट्यांच्या मागे जाईल आणि तोपर्यंत एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करताना दिसले जातील। एका धावेने धावफलक 17 वरती आपण बघू शकाल। पहिला सामना आजच्या दिवसाचा बघायला मिळला जातो। गेले 3 दिवस कमालीची स्पर्धा या ठिकाणी या अशोक पटेल मैदानामध्ये मात्र प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली। कारण की चांगल्या संघांचा सहभाग गेल्या 3 दिवसांमध्ये आपण बघितला होता। 3 दिवसांमध्ये चांगले क्रिकेट या ठिकाणी नक्कीच बघायला मिळलं गेलं आणि चौथ्या दिवसाची सुरुवात सुद्धा चांगल्या पद्धतीने होताना आपण बघू शकतोय। आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा एक कमालीचं क्रिकेट या मैदानामध्ये बघायला मिळलं जाईल। आपण बघतोय मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषक भरपूर मेहनत मैत्री ग्रुपने या ठिकाणी घेतली आणि त्याच बळावरती आपल्या तालुक्याच्या प्रेक्षकांना एका मोठ्या स्पर्धेचा या ठिकाणी नक्कीच आनंद लुटता येतोय। कारण की अशा लेवलच्या स्पर्धा आपण YouTube लाईव्हच्या माध्यमातून बाहेरच्या तालुक्यांमध्ये बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये बघत होतो, परंतु आपल्या तालुक्यामध्ये ती संधी मात्र मैत्री ग्रुपने आपल्या सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी दिली। कारण की पहिले 2 दिवस आपण बघितले पालघर जिल्ह्यामधून टॉपचे संघ या ठिकाणी उपस्थित झाले होते। तसेच कालचा दिवस तालुका गट असताना सुद्धा काय थरारक मोड मध्ये सामने गेले होते। म्हणजे एक प्रकारे चांगलं क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळालं। नो चेंडू दरम्यान येतोय, यावेळेस मात्र नो चेंडूची घोषणा होते। धावसंख्या आपण बघू शकतो ती म्हणजे 19 धावा झाल्यात। अजूनही फ्रीटचा चेंडू यावेळेस मात्र असेल। 4 चेंडूचा खेळ झाला, 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे। यानंतर मात्र फ्रीटचा चेंडू समोर फलंदाज आपण बघू शकाल तो म्हणजे संदेश। बघूया फ्रीटचा पुरेपूर फायदा उचलला जाईल का? संधी आहे, एखादा मोठा फटका येऊ शकेल का? फ्रीटचा बॉल यावेळेस मात्र हाताळला जाईल। एखादा चौकार षटकाची अपेक्षा मोह गावठण संघ लावून बसला असेल या चेंडूवरती का संदेश मात्र मोठा फटका खेळेल का? हा चेंडू प्रयत्न होता परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने हा फ्रीट त्याने चेंडू हाताळलाय। कारण की फ्रीटचा चेंडू जर का थोडासा टप्पा पुढे ठेवला असता तर फलंदाजाने नक्कीच सीमारेषे बाहेर चेंडू भिरकावला असता। त्यामुळे थोडासा टप्पा मागे खेचला, बाउन्स थोडासा दिला, त्यामुळे चेंडू या ठिकाणी येतोय डॉट चेंडू हाताळला जाईल। शेवटचा एक चेंडू यावेळेस मात्र शिल्लक, धावसंख्या 19। दुसऱ्या षटकाचा अंतिम चेंडू यावेळेस मात्र टप्पा नक्की चांगल्या लेंथ वरती ठेवला जातोय। या ठिकाणी मात्र दुसऱ्या षटकाला पूर्णविराम दिला जाईल। 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय। धावसंख्या आपण धावफलकावरती बघू शकतो त्या म्हणजे 19 धावा झाल्यात। 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय। 2 विकेट या ठिकाणी बाद झालेत। चला पुढील गोलंदाज घाई करावी लागेल। यावेळेस नक्कीच पॉवर प्ले समाप्त झालाय। त्यानंतर तिसरं षटक
संदेश यावेळेस मात्र संदेश दिसला जाईल गोलंदाजीसाठी. डोलारी संघ यावेळेस बघूया एक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न जरूर या टीम कडून केला जातोय. 19 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 10ची सरासरी ठेवण्याचा प्रयत्न मोहो गावठण संघाकडून सुद्धा केला जातोय. तिसरे षटक स्वतः संदेश घेऊन आला या टीमचा कर्णधार असं म्हणायला हरकत नसेल. एक चांगला प्लेयर आहे. अष्टपैलू भूमिका आपल्या टीमसाठी नेहमी बजावली जाते या प्लेयर कडून. यावेळेस बघूया कशा रीतीने मात्र प्रदर्शन केलं जाईल आणि या चांगल्या स्पर्धेमध्ये एक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. या क्षणी उंच मारलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. झेलचा प्रयत्न होता, झेल मिस होईल तोपर्यंत एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट होताना आपण बघू शकाल या चेंडूवरती. पहिल्या चेंडूवरती मात्र फटका उंच मारण्याचा प्रयत्न केला गेला होता फलंदाजाकडून. यावेळेस मात्र 2 धावा या चेंडूवरती येतील. धावसंख्या आपण बघू शकतो म्हणजे 21 धावा धाव फलकावरती झाल्यात. एक चांगलं आव्हान जरूर देण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट चेंडूचा मारा केला जातोय. या क्षणी हा चेंडू स्लिपच्या क्षेत्रामध्ये जाताना दिसला जाईल. प्रयत्न होता झेलचा पुनश्च एकदा. यावेळेस मात्र एकच धाव या चेंडूवरती येताना आपण बघू शकतोय. सुरुवातीच्या षटकामध्ये एक चौकार एक षटकार आपण बघितला. त्यानंतर थोडीशी धावसंख्या शांत राहिली जाते, धावफलक शांत राहिला जातोय. कारण की मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न तर होतोय परंतु गोलंदाजी चांगल्या पद्धतीने होताना आपण बघतोय की कुठलीही संधी मात्र दिल्ली जात नाही फलंदाजांना जेणेकरून मोठा फटका येईल. पुढील चेंडू या क्षणी हा चेंडू यावेळेस ऑन साइडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळला जातोय. या चेंडूवरती एका धावेचा प्रयत्न जरूर केला जाईल. एक धाव आपण बघू शकाल या चेंडूवरती. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय ती म्हणजेच 23 धावा धावफलकावरती झाल्यात. एक चांगली धावसंख्या नक्कीच उभारण्याचा पुरेपूर प्रयत्न होताना आपण बघू शकतोय. अद्याप सलामीवीर आपण बघतोय तुमचेच उमेश एका बाजूने आहे. या क्षणी हा सुद्धा ऑन साइडला चेंडू खेळला. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. दुसरी धाव धोका बनेल का? थ्रो थोडासा चुकीचा ठरला जातोय. तोपर्यंत 2 धावा घेण्यामध्ये यश मात्र फलंदाजाने मिळवलं. 2 धावा या चेंडूवरती येतील आणि धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 25. स्ट्रायकर एंडला उमेश या फलंदाजाला आपण बघतोय. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू अद्याप या ठिकाणी मात्र शिल्लक आहेत या षटकाची. आतापर्यंत या षटकामध्ये आपण बघू शकतो 2 सिंगल 2 दुहेरी धावा आल्यात. या क्षणी हा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने खेळलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चेंडूला रोखलं जाईल. तोपर्यंत एक धाव पुन्हा एकदा या चेंडूवरती येते. शेवटचा एक चेंडू यावेळेस मात्र शिल्लक राहिला या तिसऱ्या षटकाचा. आतापर्यंत एक चांगली सुरुवात असं म्हणायला हरकत नसेल. येणारी 2 षटके या ठिकाणी चांगली फलंदाजी झाली. चांगला फिनिशिंग टच दिला गेला तर एक चांगलं टार्गेट किमान 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तर करावाच लागेल. यावेळेस बघूया पुढील चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा हा चेंडू खेळला जाईल फलंदाजाकडून. एका धावेचा प्रयत्न हलकासा केला जाईल. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होताना आपण बघू शकतोय आणि धावसंख्या धावफलकावरती 27 धावा धावफलकावरती झाल्यात. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. येणारी 2 षटकात द्यावी शिल्लक 12 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. चला घाई करा मित्रांनो. चौथे षटक यावेळेस कोणता गोलंदाज येताना दिसला जाईल. यानंतर ज्या टीमचा सामना असेल त्याने मात्र रेडी राहायचं आहे आणि जर आपला संघ उपस्थित झाला असेल तर एखाद्या प्रतिनिधींनी येऊन कमिटीकडे या ठिकाणी नोंद करायची आहे. ही सूचना असेल पुढील जे आपण वेळापत्रक बघतोय. आणि यानंतर सामना होईल तो म्हणजेच पोचाडे आणि दादडे. जर आपले संघ उपस्थित झाले असतील तर एखादा प्रतिनिधी या ठिकाणी यायचा आहे मित्रांनो. पोचाडे आणि दादडे दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती असेल जर आपला संघ उपस्थित असेल तर या ठिकाणी कर्णधारांनी येऊन या ठिकाणी नोंद करायची आहे मित्रांनो. यावेळेस पुढील गोलंदाज निलेश या गोलंदाजाला आपण बघू शकता. चौथे षटक या ठिकाणी पहिला चेंडू आपण बघितला डॉट आलाय.
यावेळेस पुढील चेंडू या क्षणी पुन्हा एकदा चांगला फटका येतोय. धावा किती येतील? एका धावेचा फक्त प्रयत्न होईल. प्रयत्न मात्र मोठ्या फटक्यांचा नेहमी केला जातोय. तर या ठिकाणी तितकंच यश मात्र फलंदाजाने येत नाही. आपण वारंवार बघतोय मोठे फटके शोधण्याचा प्रयत्न, खेळण्याचा प्रयत्न झालाय, पण तो गोलंदाजी चांगल्या पद्धतीने नियंत्रित होताना आपण बघतोय. त्यामुळे कुठलीही संधी मात्र फलंदाजाला दिली जात नाही जेणेकरून मोठा फटका येईल. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं ज्या पद्धतीने चेंडूचा मारा केलाय. या क्षणी बघूया पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू. झेलचा प्रयत्न होतोय, दुसरा प्रयत्न सुद्धा मिस होईल. 2 धावा तोपर्यंत पूर्ण केल्या जातील. या ठिकाणी अटॅक करण्याचा प्रयत्न, आक्रमक फटके खेळण्याचा प्रयत्न होतोय, तो अद्याप मात्र अपयश येताना आपण बघू शकतोय. कारण की त्या लेवलने मात्र फटके येताना आपण बघू शकत नाही. कारण की 3 चेंडूचा खेळ झालाय, 3च धावा आतापर्यंत आल्यात. यावेळेस प्रयत्न करावा लागेल उमेशला चौकार षटकार शोधण्याचा. पुढचा चेंडू चौथा. बॅटचेज आणि यावेळेस मात्र विकेट गमावला जाईल. अखेरीस विकेट गमावला जातोय. धाव संख्या आपण बघू शकतोय. धाव फलकावती ती म्हणजे 30 धावा झाल्यात. 4 चेंडूचा खेळ या षटकाचा कंप्लीट झालाय. अजूनही येणारा 2 चेंडू या षटकाचे शिल्लक आहेत. धाव संख्या 30. चला नवीन फलंदाज जायचं आहे मैदानामध्ये लगेच. चला यानंतर फायर स्टार पोचाडे आणि दादडे, श्रीराम दादडे. फायर स्टार पोचाडे आणि श्रीराम दादडे. चला यानंतर टॉस साठी दोन्ही टीम्स रेडी राहायचं आहे मित्रांनो. आणि कम्युनिटीशी कॉन्टॅक्ट करा, विशेषतः श्रीराम दादडे आणि फायर स्टार पोचाडे दोन्ही टीमच्या संघनायकांनी कमिटीशी कॉन्टॅक्ट करायचा आहे मित्रांनो. दादडे टीम संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. फायर स्टार पोचाडे टीम या ठिकाणी आपला संघ उपस्थित असेल तर कमिटीशी कॉन्टॅक्ट करा, संपर्क साधा मित्रांनो. चला यानंतर नवीन फलंदाज प्रदेश जातोय मैदानामध्ये. मोह गावठण या टीम कडून पुढील फलंदाज प्रदेश. फुल लेनचा हा चेंडू होता. ऑन साइडला चेंडू जाईल, सर्कल मध्ये चेंडूला रोखलं जाईल. तोपर्यंत एकच धाव या चेंडूवरती येते. गोलंदाजांनी काय कमालीचे नियंत्रण दाखवलंय. कारण की कुठल्याही प्रकारची मोठा फटका खेळण्याची संधी दिली जात नाही. म्हणजेच एक प्रकारे खराब चेंडूचा मारा होऊ दिला नाही गोलंदाजांनी. ज्या पद्धतीने चेंडू हाताळले गेले, खराब चेंडू या ठिकाणी हाताळले गेले नाहीत गोलंदाजाकडून. त्यामुळेच या ठिकाणी मात्र सिंगल धावेवरती समाधान मानावं लागतंय फलंदाजांना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू खेळलाय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडेल. तोपर्यंत बघूया एकच धाव या चेंडूवरती येताना दिसली जाईल. एकच धाव या शेवटच्या चेंडूवरती आणि धाव संख्या 32. 4 षटकांचा खेळ यावेळेस कंप्लीट झालाय आणि धाव संख्या आपण बघू शकतो ती म्हणजे 32 धावा झाल्यात. येणारा 1 षटक अद्याप या इनिंगचा शिल्लक आहे. धाव संख्या 32. चला यावेळेस रोशन पुन्हा एकदा रोशन या 5व्या षटकामध्ये येताना दिसला जाईल गोलंदाजीसाठी. धाव संख्या आपण बघतोय 32 धावा झाल्यात. शेवटचं षटक या ठिकाणी धावा शोधावे लागतील. 40 पार किमान 45 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल का, आवश्यकता आहे. हा चेंडू आपण बघू शकाल वेगाने ट्रॅव्हल करतोय सीमारेषेकडे आणि या क्षणी रोखलं जाईल. शेवटच्या क्षणी चेंडूला थांबवलं जाते. तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती आल्यात. धाव संख्या 2 ने पुढे सरकेल. धाव संख्या आपण बघू शकतो ती म्हणजे 34 धावा धाव फलकावती झाल्यात. धाव संख्या आपण बघू शकतो ती म्हणजे 34 धावा धाव फलकावती झाल्यात. 5 चेंडूंचा खेळ अद्याप या ठिकाणी मात्र शिल्लक आहे. बघूया पुढचा चेंडू. यावेळेस लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. या क्षणी एकच धाव गोलंदाजी लाजवाब होताना आपण बघू शकतो डोलारी या टीमची. ज्या पद्धतीने मात्र प्रत्येक गोलंदाजाने कामगिरी केली. कारण की हात खोलण्याची संधी, आक्रमक फटके खेळण्याची कुठलीही संधी डोलारी टीम कडून मात्र समोरच्या टीमला मोह गावठण या टीमला दिली जात नाही. त्या पद्धतीने मात्र चेंडूचा मारा केलाय गोलंदाजाने. कारण की हे 2 चेंडू सुद्धा आपण बघू शकतो. विशेष करून शेवटच्या षटकामध्ये फलंदाज मोठे फटके शोधतात.
या ठिकाणी मात्र गोलंदाजांनी कमालीचं प्रदर्शन केलंय. यावेळेस बघूया हा चेंडू चौकाराकडे जाईल का, कारण की बऱ्याच काळापासून चौकार येताना दिसला नाही. सुरुवातीच्या षटकामध्ये चौकार आपण बघितला होता, दुसऱ्या षटकामध्ये एक चौकार बघितलाय. त्यानंतर मात्र सिंगल डबल धाब्यांवरतीच समाधान मानावं लागतंय मोहोळ गावठाणच्या फलंदाजांना. या ठिकाणी मात्र संधी दिली जात नाही, त्या लेवलने गोलंदाजी केली जाते. नियंत्रित गोलंदाजी असं म्हणायला हरकत नसेल सध्या तरी डोलारी या टीम कडून. धावसंख्या आपण बघू शकतो टीमचे 39 धावा झाल्यात. यानंतर पुढील चेंडू या षटकाचा. यावेळेस बघूया डॉट चेंडू असेल का, एका धावेचा प्रयत्न, स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न संदेश कडून केला जाईल. त्यामुळे एक विकेट सॅक्रिफाईस होते. चला नवीन फलंदाज धावत जायचंय मैदानामध्ये. धावसंख्या आपण बघतो 39 धावा झाल्यात. 2 चेंडूचा खेळ अद्याप या ठिकाणी शिल्लक. 39 धावा धावफलक झाल्यात. सुरुवात मात्र चांगली झाली होती, आपण बघितले होते. 19 धावा पहिल्या 2 षटकामध्ये होत्या. असं वाटलं होतं की या ठिकाणी मात्र 5 षटकामध्ये किमान 50 पर्यंत धावफलक पोहोचला जाईल. त्यानंतर गोलंदाजीने वेल कमबॅक केले. चांगल्या पद्धतीने मात्र नियंत्रण दाखवलंय गोलंदाजाने. यावेळेस बघूया शेवटचे 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. धावसंख्या आपण बघतोय टीमचे 39 धावा. या क्षणी काय कमाल चेंडू होता. संदेशची विकेट घेऊन जाणार हा चेंडू होता. 5व्या चेंडूवरती अखेर संदेशला माघारी परतावं लागेल. शेवटचा 1 चेंडू यानंतर मात्र शिल्लक राहिलाय. धावसंख्या आपण बघतोय ती 39 धावा. चला पुढील फलंदाज मैदानामध्ये जायचंय मित्र. शेवटचा 1 चेंडू या इनिंगचा शिल्लक आणि धावसंख्या आपण बघतोय ते 39 धावा. कालचा पहिला सामना आपण नक्कीच बघितलं होतं. गडदे संघ एका बाजूने होता. गडदे संघ नक्कीच शेवटच्या क्षणी चुका झाल्या होत्या आणि पराभूत झाला होता. यावेळेस बघूया त्याच ग्रामपंचायतीमधून आपण डोलारी संघाला बघू शकाल. तर समोर मोहोळ गावठाण हा संघ चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय. 39 पर्यंत मजल तर मारली जाते. शेवटचा 1 चेंडू, एक चांगला फिनिशिंग टच साठी एक हात चौकाराची षटकाराची आवश्यकता आहे. बघा अंतिम चेंडू हवेमध्ये चेंडू झेलचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज चेंडूवरती आलाय. यावेळेस मात्र विकेट गमावला जाईल. इनिंगला पूर्णविराम दिला जाईल. एका इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघू शकतोय ती 39 धावा धावफलकावधी झाल्यात. या ठिकाणी पूर्ण 5 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 40 धाब्यांचं टार्गेट आव्हान असेल ते म्हणजे डोलारी या संघासमोर. बघूया पुढील 5 षटकांमध्ये 40 धाब्यांचं आव्हान पार केलं जाईल का. बघूया पुढील 5 षटकांचा खेळ डोलारी संघासाठी. चला यानंतर टॉस साठी फायर स्टार पोचाडे आणि श्रीराम दादडे. फायर स्टार पोचाडे आणि श्रीराम दादडे दोन्ही टीमचे संघनायक टॉस साठी मित्रांनो यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस उडवतो, त्यासाठीच विनंती असेल. तुम्हाला वेळापत्रक कालच्या दिवसामध्ये दिलंय, त्यामुळे प्रत्येक संघाने आपापल्या दिलेल्या वेळेमध्ये या ठिकाणी उपस्थित राहणं आवश्यक आहे. कारण की एका चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन आपण बघतोय, त्यासाठी दिलेल्या वेळेमध्ये संघांना उपस्थित राहणं आवश्यक आहे मित्रांनो. चला 2 फलंदाज डोलारी टीम पाठवायचे आहेत मित्रांनो. तर टॉस साठी मित्रांनो यानंतरचा सामना फायर स्टार पोचाडे
आला असेल कॅप्टन तर यायचा लगेच. चला 2 बॅटर डोलारी टीम मित्रांनो घाई करा. चला यावेळेस 2 फलंदाज मैदानामध्ये निवृत्ती आणि समीर या 2 फलंदाजांना आपण बघू शकाल मैदानामध्ये. तर समोर गोलंदाज अनिकेत दिसला जाईल. डोलारी टीम नक्कीच या ठिकाणी निवृत्ती एक चांगला बॅटर या टीमचा. बऱ्याच वेळेस आपल्या टीमसाठी चांगल्या धावा जोडताना या फलंदाजाला ओळखलं जातं. यावेळेस बघा तीच एक चांगला इनिंग येईल का. यावेळेस हा चेंडू पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. 40 धाव्यांचं लक्ष आहे डोलारी या संघासमोर. निवृत्तीने मात्र चांगले इनिंग्स भरपूर वेळा खेळल्यात आपल्या टीमसाठी. त्यामुळे या पुन्हा एकदा एक चांगले इनिंग येऊ शकेल का, कारण की स्टेज मोठा आहे या ठिकाणी. नक्कीच एक मोठी स्पर्धा आहे आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा उल्लेख करण्याचा नक्कीच या फलंदाजाकडून सुद्धा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे बघूया पुढील चेंडू. यावेळेस मात्र या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. धावा येतील, फील्ड केलं जाईल चेंडूला. तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती येताना दिसल्या जातील. पहिला सामना आपण बघतोय तुमचेच मोह गावठण बनाम डोलारी संघ. तर यानंतर सामना होईल फायर स्टार पोचाडे आणि त्याची अपोजिट टीम बघायला मिळली जाईल टीमचेच श्रीराम दादडे. तर बघूया पहिल्या सामन्यामध्ये कोणता संघ बाजी मारताना दिसला जाईल. अद्याप मात्र 40 धावांपर्यंत पोहोचावं लागेल डोलारी या संघाला. निवृत्तीकडून मोठ्या अपेक्षा आहेत, कारण की भलेही लक्ष थोडंसं कमी दिसलं जात आहे. तो पहिला सामना या ठिकाणी आहे, त्यावेळेस हा स्कोर माझ्या मते तरी किमान पुरेसा ठरला जाईल. जर का गोलंदाजी नियंत्रित झाली तर या स्कोरवर शेवटपर्यंत सामना जाऊ शकेल. तो गोलंदाजी त्या लेवलची होणं गरजेचं, त्या नियंत्रण दाखवण्याचा प्रयत्न करावा लागेल. या क्षणी हा चेंडू चौकार जाईल. 4 धावा मिळल्या जातील या चेंडूवरती. या दिशेने मात्र भरपूर धावा हा फलंदाज जमावतो, हे आपण भरपूर वेळा बघितलंय आणि या ग्राउंडवरती सुद्धा भरपूर सामने खेळलाय हा फलंदाज. त्यामुळे या ठिकाणी एक चांगली इनिंग येऊ शकेल ही अपेक्षा तर डोलारी संघाला नक्कीच आहे. याच पद्धतीने हे क्षेत्र मात्र या क्षेत्रामध्ये भरपूर धावा जोडताना बऱ्याच वेळेस मात्र या फलंदाजाला आपण बघितलंय. जर त्याच्या रडार मध्ये चेंडू दिला तर सरळ सीमारेषे बाहेर भिरकावला जाऊ शकतो. म्हणजे धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 6 धावा धावफलकावरती झाल्यात. पुढील चेंडू या षटकाचा. यावेळेस हा चेंडू वाईटचा इशारा जरूर केला जाईल. अवांतर धाव या ठिकाणी खर्च केली जाते. धावसंख्या आपण बघू शकतो ती म्हणजेच 7 धावा झाल्या. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 7 धावा धावफलकावरती झाल्यात. 40चं लक्ष या ठिकाणी आहे. प्रतिषेधक 8 धावींची गरज असेल. समोरचा संघ मोह गावठण संघ या ठिकाणी बघूया कशा रीतीने मात्र प्रदर्शन करताना दिसला जाईल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. परंतु यावेळेस मात्र निवृत्ती ऑन फायर. चेंडू एका टप्प्यानंतर सीमारेषा पार. 4 धावा मिळल्या जातील या चेंडूवरती. पुन्हा एकदा या पद्धतीने गोलंदाजी निवृत्ती समोर जर तुम्ही केली तर मात्र चौकार षटकार हे येतच राहतील.
आणि सहज सोपा विजय नोंदवताना डोलारी संघ दिसला जाईल। त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण की निवृत्ती एक चांगला बॅटर आहे या टीमचा। भरपूर वेळा मात्र या संघासाठी चांगली कामगिरी या फलंदाजाने केली, त्यामुळे तुम्ही खराब चेंडू या फलंदाजासमोर हाताळू शकत नाही। त्यासाठी तुम्हाला नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल, अचूक टप्पा, अचूक दिशा यावेळेस मात्र नक्कीच हाताळावा लागेल। बघूया पुढील चेंडू या षटकाचा असेल 5वा चेंडू, 2 चेंडू शिल्लक आहेत, 5वा चेंडू। या क्षणी चुकी होते फलंदाजाकडून, जेल मिस होतोय। संधी चालून आली होती, निवृत्तीला तुम्ही बाद केलं असतं तर या ठिकाणी डोलारी संघाला एक मोठा हादरा बसला असता, यानंतर तुम्ही कमबॅक करू शकला असता। यावेळेस ही चुकी या सामन्यामध्ये एक टर्निंग पॉइंट ठरली जाऊ शकते। या सामन्याला दुसऱ्या दिशेकडे म्हणजेच मोह गावठणचे अपोजिट घेऊन जाईल असं म्हणायला हरकत नसेल, कारण की निवृत्तीची विकेट या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे। हा सामना मोह गावठण संघाला जिंकायचा असेल तर निवृत्तीला बाद केल्याशिवाय तुम्ही जिंकू शकत नाही। एवढं सगळं पुढे चेंडू, हा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न तर होतोय, एक धाव होईल या चेंडूवरती। समोरचा फलंदाज फक्त नक्की स्ट्राईक रोटेट करेल, कारण की त्याचं काम फक्त निवृत्तीला स्ट्राईक वरती आणणं आहे आणि ते काम मात्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होताना आपण बघू शकाल मैदानामध्ये। धाव संख्या आपण बघतोय, धाव फलकावरती धावा झाल्यात 13 धावा। एका षटकाचा खेळ झालाय, धाव संख्या आपण बघतोय म्हणजेच 13। चांगल्या सरासरीने पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात। याच पद्धतीने सुरुवात मोह गावठण या संघाची झाली होती। पहिली 2 षटकं चांगल्या पद्धतीने 19 धावा जमवल्या होत्या, परंतु त्यानंतर मात्र फलंदाजाने चुका केल्या, निराशा केल्या। अपेक्षा होती की या ठिकाणी 50 पर्यंत किमान धावफलक पोहोचला जाईल, ते 39 धावा आहेत। या 39 धावींसाठी ही धावसंख्या डिफेंड करण्यासाठी तुम्हाला पूर्ण मेहनत मैदानामध्ये घ्यावी लागेल। गोलंदाजांना मेहनत घेणे तर आवश्यक आहे, त्याचबरोबर फील्ड मध्ये जे छेल येतील ते छेल टिपणं आवश्यक आहे, तेव्हाच तुम्ही सामन्यामध्ये पकड बनवू शकता। अन्यथा डोलारी संघ चांगल्या पद्धतीने धावसंख्येचा पाठलाग करतोय आणि अनुभव सुद्धा या टीमकडे आहे। चांगले प्लेयर आपण जर नजर टाकली, निवृत्तीसारखा एक बॅटर, संदेश असेल, बाकी फलंदाज म्हणजे चांगला फलंदाजी क्रम डोलारी संघाकडे सुद्धा आहे। त्यासाठी गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल, फिल्डरना या ठिकाणी छेल मात्र टिपावे लागतील, तेव्हाच या ठिकाणी मोह गावठण संघ या सामन्यामध्ये परतला जाईल। तसं काही घडलं जाईल का की डोलारी संघ ज्या पद्धतीने सुरुवात झाली त्याच पद्धतीने विजयापर्यंत पोहोचेल? यावेळेस हा चेंडू पुन्हा एकदा 4 धावांकरिता जाताना दिसला जातोय आणि 4 धावा या चेंडूवरती येताना दिसल्या जातील। चौकार येतो या चेंडूवरती, धावसंख्या आपण बघू शकतो ती म्हणजे 17 धावा धावफलकात झाल्यात। पहिल्या चेंडूवरती 4 धावा येताना आपण बघू शकतोय। निवृत्ती आणि समीर ही जोडी यावेळेस मात्र मैदानामध्ये आपण बघतोय डोलारी या संघासाठी। प्रत्येक संघ आपल्या तालुक्याचा संघ नक्कीच या ठिकाणी या मोठ्या स्पर्धेमध्ये, या बिरसा मुंडा चषकामध्ये आपला ठसा मिटवण्याचा प्रयत्न जरूर करताना दिसला जाईल। या मोठ्या स्पर्धेमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र खराब खूपच खराब चेंडू होता, या ठिकाणी वाईटच्या अक्षरात जरूर केला जाईल। यावेळेस वाईट चेंडू हाताळला जाईल। धावसंख्या आपण बघतोय ते म्हणजेच 18 धावा धावफलकावरती झाल्यात। सध्या तरी गोलंदाजांची उणीव कमी थोडीशी जाणवली जाते मोह गावठण या संघासाठी, कारण की आपण पहिले षटक सुद्धा नजर टाकली त्या पद्धतीने ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षेनुसार पहिले षटक सुद्धा येताना दिसले नाही, कारण की खराब चेंडूंचा मारा बऱ्याच वेळेस केला गेलाय। कारण की बऱ्याच वेळेस असं होतं की सरावामध्ये आपण नक्कीच खूपच चांगली गोलंदाजी करतो, पण एखादं मोठं स्टेज किंवा मोठी स्पर्धा येते आणि त्या मोठ्या स्पर्धेचं प्रेशर ज्यावेळेस मात्र एखाद्या खेळाडूवरती येतं, त्या प्रेशर मध्ये एखादा चांगला गोलंदाज सुद्धा खराब प्रदर्शन करताना दिसला जातो। तसं काही घडलं जातंय का मैदानामध्ये? कारण की मोह गावठण संघ या ठिकाणी निराशा करतोय गोलंदाजीमध्ये, कारण की पहिले षटक आपण बघितलंय, पहिल्या षटकामध्ये सुद्धा खराब चेंडू भरपूर होते आणि या षटकामध्ये सुद्धा खराब चेंडू भरपूर आपण बघतोय, कारण की हा सुद्धा चौकार जातोय आणि हा चौकारसाठी चेंडू सुद्धा खूपच खराब होता, कारण की भरपूर संधी फलंदाजाकडे। पॉवर प्लेच्या षटकांमध्ये या पद्धतीने तुम्ही संधी फलंदाजांना देऊ शकत नाही, या पद्धतीने संधी दिली तर मैदानाच्या चौकार येऊ शकतील। यावेळेस मात्र नक्कीच प्लॅनिंग मध्ये बदलाव करावा लागेल तुमच्या मोह गावठणच्या संघातील गोलंदाजांना, कारण की धाव संख्या मात्र वेगाने पुढे नेली जाते डोलारी या संघाकडून। धावा झाले ते 22। चला टॉस साठी फायर स्टार पोसाडी टीम कॅप्टन आणि श्रीराम दादळे टीम कॅप्टन। हा नक्कीच आपण पेनल्टी आधी सुद्धा लावले, जर हा सामना संपला आणि तरी सुद्धा या ठिकाणी जर दोन्ही संघ उपस्थित झाले नसले, जो संघ उपस्थित झाला नसला तर पेनल्टी ही दिली जाईल। आपण लांबून संघ आले होते त्यांना सुद्धा 5 ते 6 धाब्यांची पेनल्टी या ठिकाणी लावली होती। त्यामुळे मित्रांनो आपला तालुका गट आहे, त्यामुळे तालुक्याच्या संघाने किमान या ठिकाणी वेळेमध्ये उपस्थित राहणं गरजेचं आहे मित्रांनो।
धावसंख्या आपण बघू शकतो ती म्हणजे 23 धावा झाल्या धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. सॉरी 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी 5 चेंडूंचा खेळ झाला. शेवटचा एक चेंडू या ठिकाणी शिल्लक. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे 23 धावा. यावेळी 6 चेंडू बघूया. डॉट हाताळला जाईल. डॉट हाताळला जाईल. 2 षटकांचा खेळ यावेळेस मात्र कंप्लीट होताना आपण बघू शकतो. धावसंख्या धावफलकावरती 23 धावा झाल्यात. अजूनही 17 धावांची या ठिकाणी गरज आहे. धावसंख्या आपण बघतो 23 धावा झाल्यात. यानंतर मात्र नक्कीच 17 धावांची फक्त आवश्यकता आहे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय. 2 षटक जर का नजर आपण टाकली तर या ठिकाणी मोहो गावठण संघाकडून खराब गोलंदाजी झाली असं म्हणायला हरकत नाही. कारण की या ठिकाणी तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल मित्रांनो. कारण की एक मोठी स्पर्धा आहे आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये सर्व चांगले संघ बघायला भेटले जातील. भले तालुका गट आहे परंतु तालुक्यामध्ये कालच्या दिवशी ज्या लढती झाल्यात त्या बघण्याजोग होत्या. ज्या कोणी प्रेक्षकांनी कालचा दिवस बघितला असेल त्यांना नक्की ठाऊक असेल ज्या लेवलचा थरार मात्र बघायला मिळला होता. त्यासाठीच या ठिकाणी कुठल्याही संघाला कमी लेखता कामा नये. एवढे 6 चेंडू सरळ बॅटने फलंदाजाने खेळलाय. कुठलीही धाव या चेंडूवरती नसेल. डॉट चेंडू बघायला मिळला जाईल. पहिला चेंडू येतोय डॉट. थोडासा वेग त्याच भले वेग नसेल परंतु दिशा टप्पा या सर्व गोष्टी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न गोलंदाजाला करावा लागेल. आणि गोलंदाजी क्रम आपल्याकडे गोलंदाजींचा ताफा गोलंदाजी युनिट या ठिकाणी चांगलं असणं नक्कीच आवश्यक आहे. कारण की नेहमी असं म्हटलं जातं की फलंदाज तुम्हाला एक दुसरा सामना जिंकून देतील परंतु गोलंदाज जर आपल्याकडे चांगले असले तर गोलंदाज हे तुम्हाला एखाद्या मोठ्या स्पर्धेवरती नाव करताना दिसले जातील किंवा एखादी मोठी स्पर्धा तुम्हाला जिंकून देतील. त्यासाठीच गोलंदाजी अटॅक आपल्याकडे नेहमी चांगला असणं आवश्यक आहे. कालचा दिवस आपण बघितला वसुरी संघाची गोलंदाजी कमालीची झाली होती. त्याच बळावरती कालचा दिवस त्यांनी गाजवला आणि तिसरा संघ ठरला गेला या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होणारा. चौथ्या दिवसामध्ये कोणता संघ या ठिकाणी आपले स्वप्न साकार करताना दिसला जाईल. पुढील चेंडू या षटकाचा हळूवार हाताने हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. एका धावेचा प्रयत्न केला जाईल. धावसंख्या आपण बघू शकतो ती म्हणजे 24 धावा धावफलकावरती झाल्यात. 3 चेंडूंचा खेळ यावेळेस मात्र या षटकाचा अद्याप शिल्लक आहे. गोलंदाज आपण बघतोय तो म्हणजे अनिकेत पुनश्चेक झालाय. मोह गावठण संघ फलंदाजीमध्ये थोडीशी निराशा केल्या तर या ठिकाणी बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह असणं आवश्यक आहे. स्कोर आपण कितीही लावा परंतु या ठिकाणी पॉझिटिव्ह माइंडसेटने क्रीज मध्ये किंवा मैदानामध्ये राहणं आवश्यक आहे. एवढेच बघूया. थोडासा फील्ड मध्ये फेरबदल केला जातोय. ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक एक वाढवला जातोय कारण की कव्हरचा क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये आणलाय आणि शॉर्ट फायलिंगचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये या ठिकाणी ढकलला जातोय. कारण की निवृत्ती या क्षेत्रामध्ये खूपच चांगले फटके खेळतो. यावेळेस मात्र यष्ट्यांच्या मध्ये पकडलाय आणि विकेटचं पतन या ठिकाणी होताना दिसलं जाईल. पहिला गडी यावेळेस मात्र बाद झालाय. देर आहे दुरुस्त आहे. थोड्याशा उशिराने का होईना पण विकेट मात्र बाद केलाय. तो सुद्धा महत्वाचा फलंदाज निवृत्ती डगआउटला परतताना दिसला जाईल. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या आपण बघू शकतो ती म्हणजे 24 धावा झाल्यात. 16 धावांची अद्याप गरज. चला नवीन फलंदाज लगेच मैदानामध्ये जाईल. पोचाडे आलाय का? चला टॉस होऊन जाऊ द्या. हा दोन्ही टीम कॅप्टन आधी कमिटीशी कॉन्टॅक्ट करा. श्रीराम दादडे आणि फायर स्टार पोचाडे आधी कमिटीशी कॉन्टॅक्ट करा नंतर टॉस होईल लगेच. कर्णधाराने कमिटीशी कॉन्टॅक्ट करायचा आहे या ठिकाणी मित्रांनो. चला नवीन बॅटर 3ऱ्या क्रमांकावरती संदेश. हा सुद्धा एक चांगला बॅटर अष्टपैलू भूमिका बजावताना आपण सुद्धा नक्कीच या फलंदाजाला भरपूर वेळा बघितलंय आणि एक मोठे फटके किंवा चौकार किंवा षटकार खेळण्यासाठी नक्कीच ओळख आहे. एक हार्ड हिटिंग फलंदाजी नेहमी केली जाते या फलंदाजाकडून. तोच फलंदाज मैदानामध्ये आलाय संदेश. पुढील चेंडू या षटकाचा 5वा असेल. हे षटक चांगलं गेलंय. या षटकामध्ये धावसंख्येला अंकुश लावलाय तो म्हणजेच गोलंदाजीने असं म्हणायला हरकत नाही. कारण की एकच धाव आतापर्यंत खर्च केले आणि अजूनही धावांची भरपूर गरज आहे. 16 धावांची अद्याप गरज आहे. त्यामुळे सामना अद्याप संपला नाही.
हे डोलारी संघाने सुद्धा लक्षात घेणे या ठिकाणी आवश्यक आहे, कारण की यानंतर एक चेंडू फक्त या षटकाचा शिल्लक आहे. धावसंख्या आपण बघतोय ती 24. 16 धावींची अद्याप गरज आणि 13 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक. एका धावेचा प्रयत्न होईल का? थ्रो होणं, डायरेक्ट हिट होणं गरजेचं होतं. यावेळेस एक धाव या चेंडूवरती येताना दिसली जाईल. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी मात्र कंप्लीट झालाय. धाव संख्या धाव फलकावरती आपण बघतोय ती 25 धावा धाव फलकावरती झाल्यात आणि येणारे 12 चेंडू या ठिकाणी 15 धावींची गरज. 12 चेंडू 15 धावा. अद्याप सामना आहे. मोहो गावडन संघाला या ठिकाणी पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने खेळावं लागेल. समोरचा संघ डोलारी एकच विकेट बाद झालाय. 12 चेंडू 15 धावींची आवश्यकता त्या संघाला सुद्धा आहे. चला यावेळेस 12 चेंडू 15 धावा. डोलारी संघ शेवटपर्यंत सामना नेईल का? फुल टॉस आणि संदेशच्या बॅट मधून येतोय बिग हिट. षटकार. 6 धावा. 6 धावा आल्यात या चेंडूवरती आणि नो चेंडू सुद्धा आहे. नो चेंडू सुद्धा आहे, त्यामुळे 7 धावा या चेंडूवरती येतील. धाव संख्या आपण बघू शकाल ती म्हणजे तब्बल 32 धावा झाल्यात. दादडे संघाने टॉस जिंकलाय. बघा डिसिजन लवकर मित्रांनो तुम्हाला कळवावं लागेल आणि विनंती प्रत्येकाला असेल की टॉस उडवताना येतानाच आपण डिसिजन तिथंच तिथे डिसिजन देणं गरजेचं आहे, कारण की आपण ठरवूनच यायचं की टॉस जिंकला तर कोणता डिसिजन आमचा असेल. हे येणाऱ्या पुढील संघांना सुद्धा सूचना असतील. आणि बॅटिंग फलंदाजी स्वीकारली जाते श्रीराम दादडे या संघाकडून. यावेळेस हा चेंडू खेळचा प्रयत्न होईल आणि विकेट गमावताना दिसला जाईल फलंदाज. फलंदाज बाद होईल या ठिकाणी. धावसंख्या आपण बघतोय ती 33. 7 धावींची फक्त गरज आहे. 7 धावींची अद्याप या ठिकाणी मात्र नक्कीच आवश्यकता आहे. नवीन फलंदाज जातोय मैदानामध्ये. सौरव या फलंदाजाला आपण बघू शकाल. चला यानंतर एक अजून चांगलं बॅटल प्रेक्षकांच्या भेटीला येईल. फायर स्टार पोचाडे हा संघ एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने आपण संघ बघू शकाल. याच गावामधून आपण संघ बघू शकतो तुमचे श्रीराम दादडे या संघाला आपण बघू शकाल. बघूया पुढील चेंडू. हा चेंडू यावेळेस डॉट चेंडू हाताळला जाईल. बघा शेवटपर्यंत सामना जाईल का? 7 धावींची अद्याप गरज आहे. गोलंदाजाला शेवटपर्यंत सामना खेचावा लागेल. या ठिकाणी 4 ते 5 धावा जरी राहिल्या शेवटच्या षटकामध्ये तरी मात्र मोहो गावडन संघाचा शेवटचा गोलंदाज लढा देऊ शकेल. तसं काही घडलं जाईल का की डोलारी संघ याच षटकामध्ये सामना संपवण्याचा प्रयत्न करेल? बघूया पुढील चेंडू. प्रयत्न मोठ्या फटक्याचा होतोय. चेल मिस होईल. मिस होतोय चेल. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा या चेंडूवरती घेतल्या जातील. धाव संख्या आपण बघतोय ती म्हणजे 35 धावा. 4 चेंडूचा खेळ झालाय. धाव संख्या 35 आपण बघतोय म्हणजे 8 चेंडू आणि अजूनही 5 धाव्यांची गरज. 8 चेंडू 5 धावा हे समीकरण यावेळेस बघायला मिळलं जात आहे. मग पुढील चेंडू. बॅट चेज स्लिपच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी चुका केल्या तर फक्त या चुका तुम्हाला पराभवाकडे घेऊन जातील. 2 धावा येतील या चेंडूवरती. धाव संख्या 37. 3 धावींची गरज. 7 चेंडू आणि 3 धावींची आवश्यकता या ठिकाणी आहे. या षटकाचा शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक. मी म्हटलंच होतं की 50 पर्यंत तुम्हाला मजल मारावी लागेल. 50 धावा राहिल्या असते या ठिकाणी तर शेवटच्या षटकापर्यंत एक चांगलं बॅटल बघायला मिळलं असतं. हळूवार गतीने चेंडू हाताळला जाईल आणि या क्षणी डॉट चेंडू येतोय. षटक कंप्लीट होईल. 6 चेंडू आणि अजूनही 3 धावींची गरज. 6 चेंडू 3 धावींची अद्याप गरज आहे या ठिकाणी.
चला यावेळेस शेवटचे षटक गोलंदाज संदेश दिसला जाईल तर फलंदाजीसाठी सुद्धा संदेश या फलंदाजाला आपण बघू शकतोय 6 चेंडू आणि 3 धावा. समीकरण सोपं वाटलं जाते परंतु क्रिकेट आहे, बघूया काही वेगळं घडलं जाईल का. परंतु खराब चेंडू नो चेंडूची घोषणा आणि याच चेंडूवरती विजयी सुद्धा नोंदवला जाईल. बघूया चौकार सुद्धा जातोय, या ठिकाणी विजयी होईल तुमचेच ढोलारी संघ आपल्या पहिल्याच फेरीच्या लढतीमध्ये बाजी मारतोय आणि या ठिकाणी मात्र पराभवाला समोर जाईल मोह गावठण हा संघ. चला फायर स्टार पोचाडी टीम मैदानामध्ये फील्ड साठी उतरावं लागेल तुम्हाला मित्रांनो. लगेच दोन्ही टीम पॅव्हेलियन मध्ये या. चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला.